आपली एकजूट ही आपली ताकद आहे आणि आपल्या एकजुटीने तुम्हाला आठवत असेल भायखळ्याला आपल्या मीटिंग मध्ये पालिकेच्या कमिशनरना यावं लागलं होतं आणि त्यांनी येऊन तिथे त्यांची भूमिका मांडली. पण त्याच्यानंतर आपण कामगारांनी, परमनंट कामगारांनी आपण एकत्र येऊन संपाच्या बद्दल वोटिंग केलं होतं. आठवतंय का तुम्हाला? संपाचं वोटिंग झाल्यानंतर करार जो झाला तो करार करत असताना कुणी कुणी मध्यस्थी केली तुम्हाला माहितीये? आपला प्रश्न थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण नेला होता आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या प्रश्नाचं गांभीर्य समजून कामगारांना कायम केलं पाहिजे याबद्दलचा करार पालिकेला करायला त्यांनी आदेश दिले होते आणि त्या सर्वांच्या आदेशाच्या परिणामी आणि तुमच्या ताकदीच्या परिणामी 28 जुलैचा करार पालिकेने केला. परंतु तो करार त्यांच्या दृष्टीने एक फाईल मधला कागद आहे आणि आपल्या दृष्टीने ते आपल्या जीवनाचं पुढचं जाण्याचं पाऊल आहे. त्यामुळे आपण या कराराची अंमलबजावणी झाली पाहिजे याच्यासाठी पूर्णपणे आग्रही होतो. या सर्व कराराच्या अंमलबजावणीसाठी आपण पालिकेकडे भेट मागितली आणि उपआयुक्तांच्या हजेरीखाली एक कमिटी आता गठीत करण्यात आलेली आहे. पालिकेच्या सर्व खात्यातल्या प्रमुखांची एकत्रित कमिटी करून आपल्या कामगारांच्या परमनन्सी बद्दलचा निर्णय घेऊ आणि त्याची अंमलबजावणी करू असं आपल्याला शेवटच्या मीटिंगमध्ये सांगण्यात आलं.